नमस्कार मित्रांनो, दिवस दुसरा. तर काल टॅटूचं जे कॅन्सल झालं होतं ना ते फायनल. आता हा जो टॅटू दिसतो ना थोडासा आणखी डार्क करून घ्यायचा आहे. आपल्या रामाचा टॅटू आहे. तर त्या टॅटूवर थोडीशी मांजरनं डिझाईन पण काढली. तर ती डिझाईन आता बघूया किती होती. तर आशून मी निघालो आहे. आशू आवडतं गाडी पुस्तक. आता तिकडं जायचं. टॅटूवाल्याने घरी बोलवलं, त्याच्या इथं जाऊन टॅटू क्लिअर करून घ्यायचं. आपल्या टॅटूवाल्याचं त्यांच्याकडून हे रामाचा टॅटू वगैरे काढून घेतला होता. त्या कार्यकर्त्यातून काढून घेतला होता. तर आता सेटअप सगळं चालू आहे आणि याला थोडंसं डार्क करून घ्यायचं. महाराजांवर पण थोडीशी फिनिशिंग घ्यायची. फायनली आपला जो राऊंड टॅटू आहे पूर्ण रामाचा, तर तो झाला आहे. आउटर शेडिंग पूर्ण हे करून आता त्याला थोडीशी हलकीशी शेड मारून घ्यायची. जिथं पॉसिबल आहे जिथं गरज आहे तिथंच मारायची, अदरवाईज कुठंच नाही मारायची. नंतर मग महाराजांना पहिल्यापेक्षा जरा जास्त डार्क दिसायला लागला नसता. 1 hour later. एकंदरीत आपले दोन्ही टॅटू पूर्ण डार्क करून झालेत. महाराजांचा पण आणि रामांचा पण. महाराजांचा पण शेड करून घेतली आणि थोडासा त्याला गंध लावला. गंध त्याचा भगवा करून घेतला. 1 मिनिट दिसना तेव्हा बाहेर गेलो की मग दाखवतो तुम्हाला मी. आता आतमध्ये थोडीशी लाईट कमी पडते पण बाहेर बेस्ट दिसेल. आता टॅटू काढून रॅप करून घेतला आहे जेणेकरून त्याला धूळ वगैरे लागणार 3-1 तास, जेणेकरून एकदम व्यवस्थित. आता बाहेर आल्यानंतर दाखवायचंही नाही. एकदा खोलला का मग त्याच्यानंतर दाखवलं तुम्हाला. निघूया आता घरी, जाऊ जेवण करू, आराम करू जरा आणि निघूया. ठरल्याप्रमाणे घरी जाऊन खायचं होतं. तर पण विषय असा झाला की माझा मावस भाऊ शुभम शेळके त्यानं इथं पुण्यामध्ये शुभारंभ मिसळ सेंटर चालू केलेलं आहे. तर ते मी विसरूनच गेलो होतो. तर आपण आता तिथं व्हिजिट करूया आणि तिथं जाऊन मिसळ खाऊया. राहुल ते गेलेत पुढं. आता अश्विन मी पाठीमागून चाललोय. तोही खुश होऊन जाईल. त्याची एक छोटीशी आपण मस्त ब्लॉगमध्ये एक छोटासा रिव्ह्यू घेऊया त्याचा. दाखवतो तुम्हाला मी. एक चष्मी बसले. हेडफोनच तो चुकीचा घालेले. लेफ्टचा त्यानं राईटमध्ये घातला आहे. बोल ना भाऊ. हे आमचे शुभम शेळके. आता महेंद्राला तर सगळे ओळखता, राहुललाही ओळखता. हा एक भाऊ आहे आमचा. आणि आपली ही रॉयल शेतकरी मिसळ पुण्यामध्ये आहे. नक्की येऊन व्हिजिट करा. आता पहिले मिसळ खाऊया. मित्रांनो, रॉयल शेतकरी पुण्यामध्ये जेम रोड ना कुठे जेडी आपली कोणता रोड आहे? जेडी रोड कोणता रोड आहे? रोड कोणता आहे? जेम रोड. हां, जेम रोडला रॉयल शेतकरी आपल्या बंधूंचं मिसळ सेंटर आहे. तर नक्की व्हिजिट करा. खाली येऊ शकतो सेट येतो, भेटूया. आवरलं आहे आता. मस्त हेल्मेट वगैरे हे घालायचं, आपलं बलक लावा घालायचं आणि निघायचं परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी. आणि आपल्या सखारामला तर भेटून घ्या. काही सखारा चल सखारा माहिती नाही, अवघड माणूस. तर ना निघूया घरी डायरेक्ट. आता बाकी तुम्हाला डायरेक्ट गाडीवरच काय असेल तिथून पुढं परत मोठं ब्लॉक रिटर्नचा. चला मित्रांनो, आपला परतीचा प्रवास रिटर्न चालू झालेला आहे. तर आता विषय असा आहे फक्त की गाडीवर झोप नको लागायला, कारण माझी झोप झालेली नाही आहे. तसं मी तासभरच झोपलो. जिथं 5ला निघायचं होतं तिथं टाईम बघितला नाही किती वाजले, पण उशिरा निघालो. तर परतीच्या प्रवासाला आता बघूया. डायरेक्ट नारायणगावच्या तिथं ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर डायरेक्ट घरी. म्हणजे एवढ्या लांब घरीचं नाही, पण जसं होईल तसं. खेडच्या तिथं जसं पण तसं ब्रेक घेऊया. आता ट्रॅफिक पाहता मित्रांनो, मला नाही वाटत मी लवकर घरी पोहोचलो म्हणून. अरे 5:30चं टार्गेट जर धरलं तरी 2 तास धरले, 2-2.5 तास जरी धरले ना प्लॅटिना चालवायला, तरी पण एवढं हे होत नाही, पॉसिबल होत नाही. हे ट्रॅफिक, अरे देवा, अजून तर चाकणचं ट्रॅफिक बाकी.
ते ट्रॅफिक म्हणल्यावर अवघडच आहे. काय खरं आहे काय कळा ना. पुढे पुणे कोणता रस्ता होता इकडे. एक तर 2015 नंतर आहे ना मला इकडचे रस्ते मस्ती नाही होत. A few moments later. भोसरीच्या ट्रॅफिक मधून कसा बसा गाडी काढव मी पुढं आलो आता इथून तिथं ट्रॅफिकमध्ये स्पाईन रोड आणि ते सगळं क्लिअर करत आलोय पुढं. बाबा आता चाकणची ट्रॅफिक बाबा तिथं इकडूनच इकडे पाठीमागच्या चौकातूनच राहील माहिती. एकदा चाकणची जी ट्रॅफिक आहे ना एकदा ती पार केली ना भाई घरी रापरूप घरी जाऊ. काही गरज नाही पडायची मग मस्त टाकडाकमध्ये. चाकणची ट्रॅफिक आहे ना नेमकी जॉब वगैरे सुटले असतील त्याच्यामुळे ट्रॅफिकमध्ये. आणि आज संडे तसा ट्रॅफिक नाही पाहिजे चाकणमध्ये पण तरी चाकणमध्ये राहतेच. नाही म्हटलं तरी ट्रॅफिक होणारच आहे चाकणमध्ये. तर काय बात नाही. हे येडं हे महेंद्रवालं लेफ्टचं इंडिकेटर दिलं आणि काचकन राईटला गाडी दाबली. याच्या गावात मंगळसूत्र असं कुठं असतं वय पोरगी काय चालवायला नाही ना. अरे अरे मी राईट साईडला गाडी घालणार त्याने लेफ्टचं इंडिकेटर देईल मी राईटला गाडी घालणार त्यानं पचकन दाबली. काय माणसं हो बाबा. 74 सेकंद रिलॅक्स बसून घ्या. आई मित्रांनो इतक्यात जस्ट आत्ताच इतक्यात आय थिंक BMW जी श्रीमानकडे आहे ना G650 का नाही G850 काहीतरी असं आणि गाडीचं नाव लक्षात राहते नाही. माझ्या शेजारून त्याची भरकन येऊन गेली. 2 मिनटं मी शॉकमध्ये काय गेलं जवळून. रायडर काय त्याच्या काय अंगात आलं तर काय होती त्याला काय माहिती. एवढा भरभर नेऊन गेलाय तो कॅमेरामध्ये पण कॅप्चर नाही झाला. काय सांगायचं आता आहे ते बरं आहे. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आपल्या रोजच्या समृद्धी हायवेला. आता रात्रीचं विजन कसं आहे माहीत नाही गोप्रोचं LITमध्ये. तर आपला ब्लॉग असाच गाडीवरच एंड करायचा आहे की घरी जाऊन करावा असं झालं आहे. पण घरी जाऊन करूपर्यंत बॅटरी राहते नाही राहते माहीत नाही. तर हवं तर एक काम करूया आपण घरी जाऊनच ब्लॉगचं एंड करूया. तर पुण्यावरून फायनली मी घरी पोचलो आहे. तर आता पुढचं नियोजन उद्यापासून आपल्या नियोजनानुसार राहायचं. ठीक आहे आपली कामं बघायची आता. बाद झालं फिरायला नव्हतं गेलो पण तिथे गेल्यानंतर जे सरांबरोबर जे बोलणं झालं माझं तर ते फक्त मीटिंग जी झाली ना ती मी ब्लॉगमध्ये घेतली नाही. ब्लॉग त्या टाईमला मी ना GoPro चार्जिंगला लावलेला होता सो घेतलं नाही मी. आणि सरांबरोबर जे काही बोलणं झालं सगळं आता ते अंमलात आणू आणि हो ग्रोथ किती होती आपल्या त्या सरांनी सांगितलं आयडियाप्रमाणे. घरात जाऊन आता एंड करूया मस्त सगळा सेटअप वगैरे काढून निवांत एंड करूया फ्रेश वगैरे होऊन. किचनमध्ये डायरेक्ट ब्लॉगचा एंड करतोय कारण आता आल्या फ्रेश झालो आणि पहिलं जेवण वगैरे केलं तर ब्लॉगचा एंड करायचं विसरून गेलो. तर किचनमध्ये मी करतोय बाकीचा पसारा इग्नोर करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. नवीन ब्लॉग येत राहतील ना. आता या ब्लॉगचे 2 पार्ट करायला सांगतो मी 9वीताला. आणि ठीक आहे पुढचा ब्लॉग बघूया कधी येतो कधी. चला येतो.